श्री स्वामी समर्थ. 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांचा आवडीचा दिवस, महाराजांचं गुरुपद घेण्याचा दिवस. गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांची कुठली सेवा आहे ज्यामुळे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद, कृपाप्रसाद तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांची सोबत नक्की मिळेल ज्या सेवा केल्याने. त्या सेवा बघूयात. गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृतची सेवा केली जाते. खरं तर 21 दिवस मोजण्यापेक्षा महाराजांची कुठलीही सेवा ही नेहमी करावी, पण प्रत्येक सेवेला संकल्पयुक्त केल्याने त्याचा प्रभाव लवकर आणि चांगला दिसून येतो. त्यामुळे ह्या 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करावी. महाराजांची 21 स्वामी चरित्र सारामृतची सेवा तसेच महाराजांची 11 माळी जप हीही संकल्पयुक्त सेवा केल्याने याचाही खूप चांगला प्रभाव होतो. तसेच महाराजांचा तारक मंत्र, महाराजांच्या या नावातच तारक मंत्र, महाराज सगळी संकट तारून नेतात. त्यामुळे हे तारक मंत्राचंही आपण संकल्पयुक्त सेवा केल्याने महाराज आपली सगळी संकट तारून नेते. तसेच जे शंकर भक्त असतील त्यांनी या दिवसात शंकर गीतेचं पारायण जर केलं तर त्याचा खूप छान प्रभाव येतो. शंकर गीता इतकी सुंदर आहे ना की त्याच्यामध्ये जे सांगितले की महाराजांना आसन दिल्यावर महाराज तिथे येतात. हा खरंच महाराज ते येतात, हा अनुभव मी घेतला आहे. खूप सुंदर अनुभव आहेत. नक्की शंकर भक्तांनी शंकर गीतेचं पारायण ह्या दिवसात करावं. खूप साधी सोपी सेवा आहे ती पण, आणि खूप छोटी सेवा आहे. खूप वेळ लागत नाही त्या गोष्टीला. त्यामुळे शंकर गीतेचं पारायण शंकर भक्तांनी मी सांगेल खरंच करा. ह्या शंकर भक्तांच्या आणि स्वामी भक्तांच्या दोन्हींच्या सेवा खूप सोप्या आहेत. ह्या नक्की कराव्या. आणि ज्यांच्या आयुष्यात गुरु असतील, मनुष्यरूपी गुरु असतील, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरूंना नक्की त्यांचा मान द्यावा. ह्या दिवशी त्यांचं पाद्यपूजन किंवा अजून तुम्हाला त्यांची काय सेवा करता येत असेल ती त्यांनी नक्की करावी. कारण का आयुष्यात हा मनुष्यरूपी गुरु येणं खूप गरजेचं असतं. कारण का ह्या गुरुच्या स्पर्शाने आपलं आयुष्य सोन्यासारखं होतं. ते परिसाचा स्पर्श दगडाला झाल्यानंतर जसं त्याचं सोन्यात रूपांतर होतं ना, तसंच गुरुचा स्पर्श झाल्यानंतर आपल्याही आयुष्याचं आपल्या दगडरूपी आयुष्याचं रूपांतर सोन्यात नक्कीच होतं. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. ज्ञानाविना कर्म व्यर्थ, तसेच गुरुविना जीवन व्यर्थ. माझ्या आयुष्यात जेव्हा गुरुताई आली तेव्हा ह्या दगडरूपी आयुष्याला सोन्याचं रूप आलं, आणि आपलं जे खडतर प्रवास जो चालू असतो ना, तो गुरुचा हात धरल्याने खूप चांगला आपला प्रवास चालू होतो. गुरुच्या ह्या मार्गदर्शनाने आपल्या आयुष्याला खरंच एक कलाटणी मिळते. त्यामुळे मी नक्की सांगेल की आयुष्यात गुरु नक्की करा. आणि हो, गुरु करताना तो गुरु त्या योग्यतेचा आहे का हेही बघा. कारण का गुरुनी फक्त आपलं कौतुक करणं हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्यातले अवगुण, आपल्यातले दोष, आपल्यातल्या चुका ह्या आपल्याला त्यांनी पडखरपणे दाखवून दिल्या पाहिजे आणि आपणही त्या स्वीकारल्या पाहिजे. जेव्हा गुरु आपल्याला आपल्या चुका दाखवून देईल ना, तेव्हा खरंच तो गुरु आपली काळजी घेतो. त्यामुळे आयुष्यात गुरु नक्की करा. कारण का आईवडिलांनंतर आपली प्रेमाने काळजी घेणारा फक्त आपला गुरु असतो. त्यामुळे गुरु करा, गुरु जपा. कारण गुरुच आपला उद्धार करणार आहे आणि गुरुच आपल्याला त्याचे बोट धरून आपल्या स्वामींपर्यंत घेऊन जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.